चला प्रेषितांची कृत्य अध्याय 24 त्यातील 24 वचनापासून पाहू. मग काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, आता जा, संधी मिळाली म्हणजे तुला बोलावीन. प्रियांनो, प्रेषित पौल प्रभावीरित्या सुवार्ता प्रचाराची सेवा करत वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि अनेकशा देशांत मंडळांची स्थापना करत यरुशलेममध्ये असणाऱ्या तेथील जे गरीब मंडळी होती त्यांच्यासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्याने विशेष अर्पण तयार केलं. ख्रिस्ताचं प्रेम प्रगट करण्यासाठी तो त्याचे जे यहुदी बांधव होते त्यांच्याकडे आला. त्यांचं भलं करण्यासाठी तो त्यांच्याकडे आला होता. आपला नवस फेडण्याकरिता मंदिरामध्ये जाऊन त्याचे जे यहुदी लोक होते त्यांनी विनाकारणच पौलाच्या विरुद्ध ते एकत्रित आले. त्याच्या विरोधात उठून विनाकारणच त्यांनी त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. ते पौलाला न्यायालयामध्ये घेऊन गेले. याला मारून टाका अशी त्याच्या विरुद्ध त्यांनी ओरड केली. एवढंच नाही, याला निश्चित मारूनच टाकायचं, जिवंत राहू द्यायचं नाही असं ठाण मारून ते तेथे बसले. परिस्थिती अधिक बिघडत चाललेली आहे हे समजून घेऊन तेथील सेनापतीने त्याने पौलाला त्यांच्यापासून वेगळं केलं आणि यरुशलेमपासून त्याने त्याला दूर पाठवलं. फेलिक्स नावाच्या एका न्यायाधीशाकडे त्याला पाठवलं. जेव्हा पौलाला फेलिक्सकडे आणण्यात आलं तेव्हा फेलिक्सकडे केवळ पौलच नाही तर पौलाच्या विरुद्ध बोलण्यासाठी, साक्ष देण्यासाठी लोकही आले. त्यांनी पौलाच्या विरुद्ध बरेचसे दोषारोप लावले, पण ते प्रूफ करू शकले नाहीत. पौलाने देखील स्वतःविषयी स्पष्टीकरण दिलं. माझ्यावरती हे खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत. मी अशांती पसरवलेली आहे, माझ्यामुळे गोंधळ झालेला आहे असा आरोप ते करत आहे, परंतु वास्तविक मी तसा व्यक्ती नाही आणि मी असं केलं याचा त्यांच्याकडे काही पुरावाही नाही. अशा प्रकारे अगदी सरळ व स्पष्टपणे पौलाने फेलिक्सच्या समोर आपली जी बाजू होती ती ठेवली. डाव्या बाजूला निंदा करणारे होते, उजवीकडे पौल होता, मध्ये फेलिक्स होता. त्याने दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकलं. आता उत्तर द्यायचं होतं, न्याय देऊन आता निकाल लावायचा होता. परंतु माहिती नाही काय झालं, फेलिक्स याने लगेच निर्णय देण्याच्या ऐवजी व पौलाला सोडून देण्याऐवजी त्याने निर्णयाला स्थगिती दिली. कदाचित पौलाने विचार केला असेल, कमीत कमी फेलिक्सला माझ्याविषयी सर्व माहिती समजल्यावर तो माझी येथून सुटका करेल व तेव्हा मी या तुरुंगामधून बाहेर पडून शांतीने जीवन जगत परमेश्वराने मला दिलेली सेवा मला पुढे घेऊन जाता येईल हा विचार त्याने केला. परंतु पौलाच्या विचारांप्रमाणे त्या दिवशी तो निर्णय होऊ शकला नाही. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या दिवशी घडलं नाही आणि त्यावरून त्याची जी आशा होती तो रिझल्ट निघाला नाही. निर्णयाला स्थगिती मिळाली. जेव्हा निर्णय स्थगित झाला तेव्हा साहजिकपणे कधीही आमच्या जीवनामध्ये ज्याला स्थगिती लागते तेव्हा आम्ही निराश होत असतो, आम्ही हताश होऊन जात असतो. जी आशा आम्ही केली तसं घडलं नाही तर, आमची अपेक्षा आम्हापासून दूर गेली तर निश्चितपणे हताश आणि निराश आपण होतो. परंतु पौल मात्र निराश झाला नाही, तो हताशही झाला नाही. उत्तर मिळण्याची आशा त्याने केली, सुटका होईल अशी आशा त्याने बाळगली. निर्णय लागेल असं त्याला वाटलं, परंतु तो लागला नाही. कदाचित असू शकतं आज तुम्हापैकी कोणी विचार करत असेल की चांगला निर्णय हा लागेल, चांगलं प्रतिफळ हे मिळेल, आम्हाला उत्तर मिळेल, आमची सुटका होईल, ज्याची आशा केली आहे ते हातामध्ये पडेल, ज्याची आम्ही अपेक्षा बाळगली, ज्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली ते तुम्हाला मिळेल, अशा प्रकारे तुम्ही आशा धरून असू शकतं. कदाचित तुम्ही निराश झाले असाल, जी आशा केली ते नाही मिळाल्यामुळे, ज्याची अपेक्षा धरली ते न झाल्याने. असू शकतं आज तुम्ही त्यामुळे अश्रू गाळत असाल. आत्मिक आयुष्यामध्ये एक सत्य आपण सर्वांनीच
समजून घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, ते म्हणजे की प्रत्येक वेळेलाच आपण जो विचार केला अगदी तसंच घडणार नाही हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे, असं ते सत्य आहे. पौलाने विचार केला असेल की फेलिक्सने सर्व ऐकल्यानंतर तो मला निर्णय देईल, सर्व ऐकून तो मला येथून सोडवून देईल. पौलाने जशी आशा केली, परंतु त्याच्या आशेप्रमाणे ते उत्तर मिळालं नाही. तो निर्णय सांगण्यात आलाच नाही. आज आमच्यामध्ये कुणी आहेत का ज्यांच्यावर पोलीस केस होऊन कोर्टामध्ये तुमच्यावरती खोट्या केस दाखल करून पीसी पाठोपाठ पीसी मध्ये तुम्हाला जावं लागत असेल? कोर्टाच्या अनेक फेऱ्या तुम्हाला माराव्या लागत आहेत. आज किंवा उद्या शेवटचा निकाल लागणार आहे. निकाल माझ्या बाजूने लागेल तेव्हा माझी सुटका होईल, तेव्हा ही डोकेदुखी दूर होईल, तेव्हा मी शांतीने जीवन जगू शकेल. मला माझं जीवन जगता येईल, कुटुंबाचं पोषण मला करता येईल, मुलांचं शिक्षण मला करता येईल, माझी नोकरी मला कंटिन्यू करता येईल, किंवा मला माझी सेवा पुढे नेता येईल, अशी आशा करून देवाच्या समोर तुम्ही ही प्रार्थना केलेली असेल. परंतु जशी तुम्ही आशा बाळगली, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या वेळेमध्ये घडू शकलं नाही व तुमच्यावरील केस पुढे वाढतच गेली, तर पौलाच्या जीवनात देखील अगदी हेच घडलं. निर्णय देणारा फेलिक्स तेथे होता, दोषारोप ठेवलेला पौल होता व दोषारोप करणारे लोक देखील होते, ज्यांनी दोषारोप लावला, निंदा केली. दोष लावणाऱ्या त्या लोकांनी त्यांचा पक्ष मांडला व अपराधी बनून जो पौल उभा होता त्यांनी आपला पक्ष मांडला आणि फेलिक्साने निर्णयाला स्थगिती दिली. अशा प्रकारे जेव्हा स्थगिती मिळाली तेव्हा ऐका, हे जे दोषारोप करणारे होते त्यांचं काही नुकसान नव्हतं. ज्यांनी दोष लावला त्यांना काही त्रास नव्हता. त्यांनी पौलावरती जे दोष लावले होते त्यांना काहीच हानी झाली नाही. कोणती चूक नसतानाही त्याच्यावर दोषारोप लावला. मग काही चूक न करणाऱ्या त्या पौलाच्या जीवनामध्ये तो किती दुःखाने भरून गेला असेल, निराश झाला असेल व त्यावरून अन्यायाने जेव्हा निर्णय स्थगित करण्यात आला, अन्यायकारकरित्या त्याला आणखी जास्त तुरुंगात राहावं लागलं. म्हणजे त्याच असहाय्य स्थितीमध्ये त्याला आता पुढे जायचं होतं. जे कार्य त्याला करायचं होतं ते आता करता येणार नव्हतं. जी सुवार्थीची सेवा त्याला करायची होती ती पुढे नेता येणार नव्हती. हातपाय बांधलेल्या अशा परिस्थितीमध्ये, म्हणजेच वास्तविक त्याचे हातपाय बांधले गेले नव्हते, परंतु त्याला तुरुंगामध्ये टाकल्या जाणं म्हणजे देखील हातपाय बांधून टाकल्यासारखंच आहे ना. पण असं कुठपर्यंत चालणार? तो अतिशय निराश होण्याची वेळ होती, अतिशय व्याकुळ होण्याचा समय होता. परंतु पौल निराश झालेला असेल किंवा तो व्याकुळ होऊन गेला असेल किंवा दुःखी झाला असेल असं आपल्याला दिसून येत नाही. कारण पौलाने प्रत्येक परिस्थिती देवाच्या हातात देणं शिकून घेतलेलं होतं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिफळ मिळो किंवा न मिळो, देवाच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाणं तो शिकलेला होता. आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यात देखील तुम्ही जी आशा ठेवली ते फळ तुम्हाला मिळो की न मिळो, देवावरील तुमचा जो विश्वास आहे तो सोडून न देता, देवावरती जी आशा तुमची आहे ती आशा सोडून न देता, तुम्ही तुमचं आत्मिक जीवन आपल्या विश्वासाचा करता व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहतच पुढे नेत राहावं अशी मी विनंती करतो. कारण ज्याने तुम्हाला पाचारण केलं तो अन्यायी नाही, तो सर्व काही पाहत आहे. सर्व गोष्टींकडे तो लक्ष ठेवून आहे. योग्य वेळेमध्ये तो त्याची इच्छा पूर्ण करून तुमचे अश्रू पुसून टाकण्यासाठी, तुमचा अपमान दूर करण्यासाठी व तुम्हाला तेथून सोडविण्याकरिता तो देव सामर्थ्य आहे व तो विश्वासू आहे, हे तुम्ही विसरू नये अशी मी प्रभूमध्ये विनंती करत आहे. त्यानंतर पुढे काय झालं? ज्यांनी दोषारोप ठेवला ते लोक निघून गेले. ज्यांनी निंदा केली ते आनंदाने माघारी गेले, पत्नी मुलांसोबत आरामात जगत होते. परंतु ज्याची काही चूक नव्हती तो पौल मात्र तुरुंगातच राहिला. माहिती नाही, पण कित्येकदा अन्यायाने जे जीवन जगतात ते सुखाने जीवन जगताना दिसतात. माणसांची लूटमार करून जीवन जगणारे चांगल्या प्रकारे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत आणि त्यांच्या वस्तू वाहनांसोबत सुख विलासांचा अनुभव घेतात पुढे चाललेले असतात. परंतु ज्यांनी काही अपराध केलेला नाही, भलं करून देखील वाईटाचाच अनुभव घेत ते लोक दुःख भोगत असतात. अशा वेळेमध्ये सहजपणे भलं करून वाईट भोगणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो, हे काय आहे देवा? चांगलं करून देखील माझं वाईटच होत आहे व ज्यांनी वाईट केलं ते चांगल्या वस्तूंचा अनुभव घेत चालले आहेत. हे असं कोटवर चालणार?
हा असा अन्याय कधीपर्यंत? हे दुष्ट लोक कधीपर्यंत असे वाढत राहतील? दुष्टपणे वागणाऱ्या लोकांना अशा प्रकारे कुठपर्यंत उंच करण्यात येईल? साहजिकपणे असे प्रश्न येत असतात. ज्यांनी त्याच्यावर दोष लावला ते आनंदाने घरी निघून गेले. ज्याच्यावर दोष लावण्यात आला त्या पौलाला अन्यायाने तुरुंगामध्ये पुन्हा टाकण्यात आलं. आज कुणी आहेत का आपल्यामध्ये जे तुमच्यावर दोष लावत आहेत, जे तुमची निंदा करत आहेत, जे तुमचं नुकसान आणि तुमची हानी त्यांच्या डोळ्यांनी पाहू इच्छित आहेत? तुम्ही प्रगती करत आहात, तुम्हाला बढती मिळत आहे, तुमचं जीवन चांगलं चाललेलं आहे. तुम्ही कोणता अपराध, कोणती चूक केलेली नसताना देखील तुम्ही देवाचे लोक बनून जगत असल्यामुळे, आपल्या विश्वासाने चालत असल्याने तुम्हावर दोष लावण्यात येत आहे आणि तुम्ही चिंतेत आहात. तर कृपया ऐका. तुम्ही ज्या मार्गाने आज चाललेले आहात, एकेकाळी माझा येशू ख्रिस्त देखील याच मार्गाने गेला. त्यानंतर पौल देखील याच मार्गाने गेला व आता तुम्हीही त्याच मार्गाने जात आहात. तुम्ही चिंता करू नका. हा मार्ग खडतर आहे, हा अरुंद मार्ग आहे, पण हाच मार्ग शेवटी तुम्हाला त्या देवाकडे घेऊन जाईल हे तुम्ही विसरू नका. अशी विनंती मी करत आहे. फेलिक्स व त्याची पत्नी द्रुस्किला ते दोघे दुष्ट होते. वरून ते चांगले दिसत होते. वरून त्यांनी पौलाला बोलावून घेऊन ते पौलाचा संदेश ऐकण्याची आशा करणाऱ्या लोकांप्रमाणे दिसून येत आहेत, तरी देखील त्या दोघांचंही व्यक्तिमत्व अजिबात चांगलं नव्हतं. त्यांनी पौलाला बोलावलं, त्याच्याशी चर्चा केली. तू जो उपदेश करत असतोस त्या येशू ख्रिस्ताबद्दल तू जरा पुन्हा एकदा आम्हाला सांग, एकदा आम्हालाही जरा समजाव, असं बोलून त्यांनी पौलाला ख्रिस्ताचा संदेश आम्हालाही ऐकायचा अशी इच्छा दाखवली. जेव्हा ते असं बोलले म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी संदेश ऐकण्याची इच्छा धरली, आत्मिक गोष्टींविषयी जेव्हा ते श्रद्धा दाखवत होते, तेव्हा आम्हाला असं जाणवू शकतं की फेलिक्स आणि त्याची पत्नी चांगल्या मनानेच येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकून घेण्यासाठी त्यांनी पौलाला बोलावलं होतं. असे विचार आपल्या मनात येऊ शकतात. कारण काय आहे? कारण ते देवाविषयी ऐकून घेऊ इच्छित होते. येशू ख्रिस्ताविषयी ऐकण्याची त्यांची इच्छा होती. ख्रिस्ताच्या विषयी, ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी, येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाविषयी एखाद्याने थोडीशी श्रद्धा दाखवली तर जेव्हा ते सहभागितेमध्ये येऊ इच्छितात, जेव्हा चर्चमध्ये येऊ पाहतात, तेव्हा साहजिकपणे आम्ही काय विचार करतो? आत्मिकतेविषयी यांना थोडीशी श्रद्धा आहे. कोणी जर देवाच्या सानिध्यामध्ये बायबल घेऊन आलं तर, कोणी जर देवाच्या सहभागितेला जाण्याचं स्वारस्य दाखवलं तर लगेच सहजपणे आम्ही त्यांच्याकडे पाहून त्यांना विश्वासणारे किंवा आत्मिक मानतो. कृपया ऐका. फेलिक्स व त्याच्या पत्नीकडे पहा. त्यांनी पौलाला खास करून बोलावलं आणि येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यास सांगितलं. अशा प्रकारे बोलल्यावर आपल्या मनात कोणते विचार उत्पन्न होतील? थोड्याफार प्रमाणात यांच्या मनामध्ये येशूविषयी विश्वास होता. ते येशू ख्रिस्ताबद्दल जाणू इच्छित होते. आत्मिक गोष्टींविषयी त्यांना चांगलं महत्त्व आहे अशी भावना आपल्या मनात प्रगट होते. परंतु जर आपण बारकाईने पाहाल तर त्याच्या मागे एक दुष्ट विचार भरलेला होता. त्याच्या पाठीमागे एक भयंकर असा स्वार्थ त्यांच्या मनामध्ये होता. कोणता होता तो स्वार्थ? कोणते होते ते दुष्ट विचार? फेलिक्स आणि द्रुसिला ह्यांनी पौलाला यासाठी बोलावलं नाही की वचन ऐकायचं होतं, तर कशासाठी? कदाचित पौल काहीतरी लाच देईल ती घेण्याच्या उद्दिष्टानेच. सुटका मिळवण्यासाठी पौलासोबत आलेल्या काही लोकांपैकी तरी ते लोक आम्हाला लाच देतील, म्हणजे लाच घेऊन नंतर निर्णय सांगून पौलाला आपण सोडून देऊ, किंवा पौलाला आपण वारंवार असं बोलावल्यामुळे तिकडचे यहुदी लोक येऊन ते बोलतील की तुम्ही पौलाला सोडू नका, तुम्ही अजिबात पौलाच्या बाजूने निर्णय देऊ नका. असं अजिबात करायचं नाही. तुमच्या बाजूने निर्णय द्यावा असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही आम्हाला काय देणार? असा मोलभाव करण्याची एक संधी मला मिळेल. प्रियांनो, जे मी तुम्हाला सांगत आहे ती खोटी गोष्ट नाहीये. हे लिहिण्यात आलेलं सत्य आहे. चला आपण पाहू. 24व्या वचनाची शेवटची लाईन वाचत आहे. व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, आता जा. फेलिक्स याने पौलाला बोलावून प्रभू येशू ख्रिस्तावरील तुझा जो विश्वास आहे त्याबद्दल सांग असं म्हटल्यावर पौलाने सविस्तरपणे नीतिमत्वाविषयी सांगितलं. नीतिमत्वाबद्दल बोलत असताना निश्चितपणे अधर्माबद्दलही बोलावं लागतं. तो इंद्रिय दमनाविषयी देखील तिथे बोलत आहे. जो व्यक्ती शरीराच्या अधीन होतो, दैहिक कृत्य करत असतो, तो मनुष्य निश्चितच पापाची शिकार बनत असतो. हाच विषय त्याने स्पष्टपणे फेलिक्स याला सांगितला. जे कोणी अधर्माचं जीवन जगतील, जो व्यक्ती इंद्रिय दमन ठेवत नाही, तो शारीरिक वासना पूर्ण करण्यास काहीही करण्यास तयार होत असतो. कारण द्रुसिला त्याच्या जवळ बसली होती.
तिने तिच्या नवऱ्याला सोडून, हा फेलिक्स अधिकारी होता यामुळे तिच्या इच्छा पूर्ण होतील, सुखविलासांची इच्छा तिची पूर्ण होईल, याच उद्देशाने तिने याच्याशी लग्न केलेलं होतं. इंद्रिय दमन न बाळगता शारीरिक वासना पूर्ण करण्यासाठी, आपल्या वाईट इच्छा पूर्ण करण्यासाठी, सुखविलासांचा उपभोग घेण्यासाठी जो निर्णय तिने घेतला तो अतिशय भयंकर होता. पौल निश्चितपणे त्यांनी जे पाप केलं त्या पापांबद्दल स्पष्टपणे त्यांच्याशी बोलत होता. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा त्याचा सेवक आपलं मुख उघडून जेव्हा देवाचं वचन सांगतो तेव्हा समोरील व्यक्तीच्या जीवनात व त्याच्या हृदयामध्ये जे पाप भरलेलं आहे, ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये जी अशुद्धता भरलेली आहे, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे वचन देणारा व्यक्ती सर्व प्रगट करत असतो. ते त्याला प्रगट झाल्यामुळे त्या व्यक्तीला पश्चाताप करण्यास कारण मिळतं. त्या व्यक्तीमध्ये असणारं जे पाप आहे ते वचनाच्या द्वारे ते सुधारण्यात येत असतं. यामुळे गुडघे टेकून तो व्यक्ती देवाच्या समोर पश्चाताप करतो. बायबल सांगतं आत्मिक दुःख हे एका व्यक्तीच्या मनामध्ये पश्चाताप उत्पन्न करतं. पौल हा शुगर कोटिंग मेसेज देणारा सेवक नव्हता. त्याने पापाला पापाप्रमाणेच पाहिलं व देवाच्या येणाऱ्या दंडाविषयी स्पष्टपणे घोषणा केली. सावध व्हा, अधर्माचं जीवन जगत राहून, सुख आणि विलासांमध्ये बुडून राहून मनमर्जीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा देव विरोध करतो आणि तो त्याला दंड देत असतो. त्या न्यायामध्ये जर गुन्हेगार ठरलो तर त्या नरकामध्ये टाकण्यात येईल. सावध व्हा. अशा प्रकारे जेव्हा तो बोलू लागला, फेलिक्स आणि त्याची पत्नी घाबरले. हा ठीक आहे, आता सांगू नकोस, थांब. अशा प्रकारे सत्य वचन सांगत असणाऱ्या त्या पौलाला त्यांनी गप्प बसवलं. प्रियांनो, अनेकशा जागेमध्ये कित्येकदा मंडळीचे वडील ते मंडळीच्या पालकांचं तोंड बंद करण्याचं काम करत असतात. पापाला पाप म्हणून खंडन केलं तर, पापाच्या विषयी जर चेतावणी दिली तर, मंडळीत होत असणाऱ्या पापाबद्दल स्पष्टपणे सांगून वचनाच्या द्वारे मंडळीला शुद्ध करू लागले तर, बऱ्याचशा मंडळीचे वडीलजन अशा पाळक लोकांना धमक्या देऊ लागतात. बरेचसे मंडळीचे वडीलजन अशा पास्टरांच्या मुखावरती लगाम लावण्याचा प्रयत्न करतात. पास्टर साहेब, असे प्रचार करू नका. 2 पत्नी 3 पत्नी याबद्दल काही बोलू नका. लाच घेण्याबद्दल काही बोलू नका. फसवणुकीविषयी बोलू नका. व्यभिचाराविषयी संदेश देऊ नका. चोरीविषयी बोलू नका. पण का बरं? सकाळी उठल्यापासून ते हेच काम करत असतात. यामुळे वचन त्यांना टोचत असतं, त्यांना ते लागत असतं. तुम्ही असे प्रचार करू नका. विश्वासाबद्दल बोलत चला. देवाच्या आशीर्वादांबद्दल बोलत चला. कृपेबद्दल जरा सांगा. पाप काय आहे त्याबद्दल बोलत बसू नका. पापाच्या वेतनाबद्दल बोलू नका. पापामध्ये जगणाऱ्या लोकांना देव दंड देईल अशा प्रकारे बोलू नका. असं गप्प करणारे किती लोक नाहीयेत? ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत असणारे, सत्य वचन देत असणाऱ्या सेवकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यासाठी मोठी हानी घेऊन येईल. फेलिक्स पौलाला म्हणाला, थांब. त्याने पौलाचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्यासाठी श्राप बनला. अद्भुत सत्य वचन ऐकण्याची संधी फेलिक्सला मिळाली होती. त्याच्या हृदयाला बदलण्याची जी अद्भुत अशी संधी होती, त्याविषयीचा अद्भुत संदेश फेलिक्स व त्याच्या पत्नीने ऐकला. ही खरी अशी सुवार्ता आहे. हे सत्य वचन आहे. एका व्यक्तीच्या जीवनाला सुधारू शकेल असे संदेश आणि वचन जेव्हा त्या दिवशी पौलाने दिले, त्याचा तो संदेश ऐकून फेलिक्स व त्याच्या पत्नीने आपलं जीवन सुधारलं असतं तर किती बरं झालं असतं. प्रियांनो, देव जेव्हा स्पष्टपणे बोलतो, सत्य वचनाच्या द्वारे जेव्हा तो तुमचे पाप प्रगट करतो, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तेव्हा तुम्ही तुमचं हृदय सुधारलं तर, जीवन सुधारलं तर किती बरं राहील. पवित्र परमेश्वर देव बापा, पौलाचं जीवन हे आमच्या जीवनांकरिता अतिशय आदर्शमय असं आहे. अन्याय करून त्याला तुरुंगात टाकल्यानंतर देखील मोठी आशा ठेवली, परंतु उत्तर मिळालं नाही तरी देखील तो निराश आणि हताश होऊन न जाता कशा प्रकारे त्याने तुरुंगाच्या 4 भिंतीमध्ये आवेशाने, धार्मिकतेने आणि खरेपणाचं जीवन तो तेथे जगला. उत्तर मिळेल म्हणून त्याने वाट पाहिली, परंतु उत्तर मिळालं नाही तरीही तो हताश न होता मोठी आशा ठेवत तो पुढे जात राहिला. देवा, हा मार्ग खडतर आहे. देवा, हा वधस्तंभ घेऊन जाण्याचा मार्ग आहे. ज्या प्रकारे पौलाने हे जाणून घेऊन त्याच्या विश्वासाचा उत्पादक तुझ्याकडेच पाहत तो पुढे जात राहिला व आम्हासाठी तो आदर्श बनला, तसंच जीवन जगण्यासाठी तुझी महान मोठी कृपा तू दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा.
आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.